नमस्कार मित्रांनो, तुमचा भाव आलेला आहे पुण्याला. तर पुण्यामध्ये आलेला आपल्याला एक कोर्स करायचा आहे. तर त्या कोर्ससाठी आलेलो आहे. तर आम्ही तर 1 महिन्यापासून कोर्स करत आहे. तर आता आपल्याला पण ते कोर्स जॉईन करायचा आहे, त्यासाठी आलेलो आहे पुण्याला. तर आपल्या मोबाईलला 2-3 दिवस प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आपण काय ब्लॉक काढला नाही. त्यानंतर आता आपण आलेलो आहे, आपला मोबाईल वगैरे रिपेअरिंग करून घेतलेला आहे. तर आता आज ब्लॉक काढ राहिलो आहे. तर उद्या आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे जाऊन कोर्समध्ये. तर बघू आता. तर माझा लुक बघायचा आहे का तुम्हाला मित्रांनो? माझा पण एकदम डायरेक्ट लुकच चेंज करून टाकलेला आहे मी. तर तुम्हाला माझा लुक दाखवतो गाईज. तर गाईज मी एकदम असं सज्जन झालेलो आहे, दाढी वगैरे काढून टाकलेली आहे. आता एकदम आपल्या मिशा पण काढून टाका सांगितलेलं आहे कोर्सवाल्यांनी. प्रयत्न करा. तर चला भाताश्री, आता आम्ही एकदम सज्जन झालेलो आहे. आता आमची लँग्वेज वगैरे बदललेली. आम्ही आता खेडेकडे नाही राहिलेलो. आता आम्ही सिटीमध्ये पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये तर आमचा गेटअप बघू शकता. आम्ही हाफ पॅन्टवर, त्याच्यानंतर टी शर्टवर आणि खाली बुटं घालून चाललेलो आहे. कारण की आता आपण कसं गावाकडे धोतरवून केली होती, तसं इथं आम्ही बरमुडीवर टी शर्ट घातली होती. म्हणजे डायरेक्ट अंबानीची फेलीवर राहिला आता गाईज मला पुण्यामध्ये फिरतानी. तर हे आमचे मित्र आविष्कार भाऊ, यांनी 1 महिन्यापासून कोर्स जॉईन केलेला आहे. तर यांच्या रेफरन्सने आम्ही इथं कोर्स जॉईन करायला आलेलो आहे. तर आम्हाला जर समजा त्या कोर्सचा काही फायदा झाला नाही, तर आम्ही धरणार तर यांचंच म्हणकर धरणार डायरेक्ट. तर आता चाललो आम्ही इथं दगडूशेठ कडं गणपती इथं. तर त्यांच्याकडे चाललोय भेटायला. पुण्याला आलोय तर त्यांचा फोन आला. आता येऊ त्यांना भेटून. बघू गाईज मग आता. तर गाईज आता मी पीजीवर राहणार आहे. आपले आईश करायचे दिवस गेले, आता आपले कष्टाचे दिवस सुरू झालेले गाईज. आपल्याला आता मेसवरचं जेवण खावं लागेल 8-10 महिने. त्याच्यानंतर तुम्हाला नंतर कोर्सची माहिती सगळी सांगेनच मी, आत्ताच नाही सांगणार. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला आता उद्या आमचा भाऊ नाटलीवर तुम्हाला व्हिडिओ टाकीनच. समजा मी ब्लॉग, आता माझे डेली ब्लॉग येतीलच, कारण की फोनला थोडा प्रॉब्लेम झाला होता, ते नीट केलेला आहे. चाललेलं ह्याच्यासोबत. तर याची इंस्टा आयडी फॉलो करा असं म्हणतो. याची आपलं तर काय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कॉलेज मारू राहिला आहे, पण या भुरट्याला कोणी भाव देऊ नका. तर काहीच रिमोटचं बाजार, त्यानंतर यांचं फुकट प्रमोशन केलेलं आहे आपण आपल्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर याने मला एकदम सुमसाम गल्लीतून चाललेलं आहे आता. तर बघू. तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर होत आहे बघत आहात. तर आता जाऊ आपण त्यांना ओव्हरटेक मारून. तर काही अतिशय सुंदर दृश्य बघू शकता तुम्ही. आपल्या अवकातीचे बाहेरचे झुंबर आहेत तिथं, तर ते काय आपण अफोर्ड नाही करू शकत. तर आता बघू. तर काही साईबाबा दर्शन घ्या आधी, गणपतीला जायच्या आधी. शिर्डीला जायची गरज नाही, डायरेक्ट इथं साईबाबा येतात आपल्याला पुण्यामध्ये. पुणे म्हणल्यावर काय हो, पुणे तिथे काय होणे का होत ऐकलीच आहे ना. पुणे म्हणलं सगळं हे पहा, ट्रॉफिक पण आलं लगेच. पै चाललो तरी आम्हाला मागून हॉर्न देऊ राहतात. मामा बघा कशी चालले, ओव्हरटेक वेळटेक मारीत. मामा ऑन फायर. तर काय आम्ही आलेलो आहे फायनली इथं श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. तर गर्दी बघा गाईस. तर गाईस इथं नरेंद्र मोदीची ऍड चालू होती. आता नरेंद्र मोदी आलेले वाटतं इथं, त्याच्या चालू आहे वाटतंय. तर गाईस नरेंद्र सिंग मोदी आलेले इथं. तर आमचं नशीब बघा, इथं मोदी इथं आम्ही. तर मंदिर कसं काय गाईस. तर मित्रांनो, मंदिर असे एकदम सुंदर. मंदिराकडे बघून आजचे मन प्रसन्न होतं डायरेक्ट. बघा डायरेक्ट फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे सगळं मंदिर. गाईस आपण इथूनच झूम मारू, बघू आता किती झूम होतंय. इथून काय दिसत नाही, थोडं पुढं जातो वाटलं तुमच्यासाठी. गाईस बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा, फोटो गणपती बाप्पा सगळं. असं काय गाईस मंदिर मग एकदम भारी आहे का नाही. शिव पार्वती, त्याच्यानंतर गणपती बाप्पा आपली. बघा तुम्ही इथं नुसती गर्दी. तर गाईस अतिशय मन प्रसन्न करणारं मंदिर आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा. गर्दीलाही हो गाई मित्रांनो. त्याच्यानंतर मंदिर कसं काय एकदम डायरेक्ट सगळं फुलांनी डेकोरेशन केलेलं. तर याच्यासाठी इथं हे फक्त ह्याच्यात नाही टाकाली ते पोर आहे. तर आपण टाकू आता. मित्रांनो, आता दर्शन वगैरे घेऊन चाललेलो आहे आपण आता आपल्या पीजीकडे. तर काही हे आहे शनिवार वाडा. तर हे वाडा एवढा मोठा आहे ना, आम्हाला अख्खा चक्कर लावता लावता आम्हाला सायकल व्हायला बसली. त्यामुळं
त्यामुळे आता काही तिकडून राऊंड मारित नाही एखाद्या दिवशी तुम्हाला जर भेटला टाइम तर पूर्ण वाड्यात चक्कर मारून दाखीन. तर काही जेव्हा आहे शनिवार वाडा तर बघू शकता आपला फॅन भेटलेला आहे आपल्याकडे. काय बघत चाललाय गाईज आपला फॅन अजून बघू राहिला गाईज माग गाईज ऑटोग्राफ घ्यायला आलाय गाईज. तर आमच्या पीजी पर्यंत डायरेक्ट येतं भीती आहात. आम्ही बाहेर निघलो आम्हाला शनिवार वाडा आहे. आमच्या मागं काय शनीची साथ तुटणारच नाही. आम्हाला शनी हातपाय धुवून लागलेला आहे. तर मित्राला डायलॉग मारून राहिला. मित्राला डायलॉग सुसू राहिले फोन मध्ये पण डायलॉग स्क्रिप्टेड ब्लॉग आहे. स्क्रिप्टेड ब्लॉग आहे स्क्रिप्टेड या दाखव यायला लागतं यायलाच लागतंय. आमचे ब्लॉग म्हणजे सगळ्यात वेगळे ब्लॉग. तर काही झाडापेक्षा मोठाले भीती आहात. आणि जर का झाडापेक्षा मोठ्याला भिंती नसल्या तर मग काय तेच घेऊन लागायचं का? नको नको मला दाखव झाड नको चिपळाई. नको. जाऊ द्या काही थोडंफार 19-20 दाखवलं आणि मी लगीन करला जातो राहायला 19-20 लाख का तर फरक आहे श्री. हे 19-20 ये. फरक आहे. हे 19-20 लाख का तर काय ही आहे खाऊ गल्ली. तर आमच्या पेजी समोर खाऊ गल्ली पण आहे आणि भाऊ गल्ली पण आहे. तर आता आला आम्ही हिंडू राहिलो. आज तर पुण्याचे डायलॉग शिकलेला आहे थोडेफार तरी. एक महिना झाला नेऊन ते म्हणतो आला लाडात तर घेऊन वाड्यात. तर हे आहे त्याचं गेट आतमध्ये जायचं. तर आपल्याला काय पैसे नाही तिथं लय पैसे लागते आतमध्ये जायला. आम्ही गरीब माणसं आहे. कुठे जायचं? तर मित्र बोलला आपली आमिरी सुरू झालेली आहे. तर माझं तिकीटच पैसे मित्र भरून राहिलाय. तर हे शनिवार वाडा आम्ही चाललेलो आहे शनिवार वाड्यात. तर मित्र केलो आता 1-2 सेकंद मध्ये तर आम्ही आतमध्ये हिंडून येतो. तर हे आहे पार्किंग. अरे भाई शोध रे. तर काही कस काय शनिवार वाडा एवढा मोठा आहे. आम्हाला लय मागं जावं लागतं. चालू आता मागं तुम्हाला डायरेक्ट तिकडे घेऊन दाखवतो. आपल्या देशात झेंडा त्याच्याच खाली शिवाजी महाराज. आपलं नाही देऊ. आपलं माग तर कस काय आम्हाला वाटलं लय पैसे लागतील पण मित्र आमिर झालेला आहे. मित्राने तिकीट भरलेलं आहे आपलं शनिवार वाड्याचं. त्यांना माहित असलं फुकट देते. तर गाईज आमचा भ्रम झाला चुकून हुकून. तर इथं फुकटायची गाईज आम्हाला वाटलं पैसे देऊन ये. त्यांना कळावं पैसे देऊ. तर गाईज मित्र कन्फ्युज राहिलाय. ते म्हणतो पैशावर आहे का फुकट आहे मला तू सांग आधी. तोच कन्फ्युज झालाय. तर गाईज फ्री ऑफ कॉस्ट आहे डायरेक्ट फिरायला आतमध्ये. तर कसं काही आहे मित्रांनो. आज तोंड उघडा बघ. तर आता जातो पीजी कडे. तर आपल्या पीजी म्हणजे आपलं हॉस्टेल बरं का मित्रांनो. तुम्ही म्हणता कवाचा पीजी करून राहिलाय. तर थोडा टाइम इथं बसतो आता व्ह्यू बघत व्ह्यू कॅप्चर करतो आमच्या डोळ्यामध्ये थोडाफार. मग जातो आमच्या पीजी कडे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय मित्रांनो.